तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ट्रेडिंग चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ट्रेडिंग उद्योजक. जसं की तुम्ही पाहतच आहात, सोशल मीडियावरती फक्त एकच गोष्ट व्हायरल होते, जी म्हणजे मंडेला मार्केट क्रॅश होईल का, किंवा मंडेला अजून सेलिंग साईडला जास्त इम्पॅक्ट दिसेल का. सो यामागचं सत्य काय आहे किंवा यामागचा डेटा काय सांगतो, ग्लोबल मार्केट काय म्हणतं, आणि सध्या जे वॉर परिस्थिती जे निर्माण झाली, तर एकंदरीत या सर्व डेटावरून आपण एक लॉजिकली मार्केटला अनालिसिस करूया आणि अशा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण नेहमीच एक डेटाकडे बघायला पाहिजे. आणि डेटा काय सांगतो ते महत्वाचं आहे, ना की अफवा महत्वाचं आहे. ठीक आहे, तर आपण लॉजिकली एक डेटा आपण रीड करूयात आणि डेटावरून मंडेला मार्केटमध्ये काय गोष्टी घडू शकतात त्या आपण बघूयात. तर मित्रांनो, ज्या काही अफवा आपण सध्या मार्केटमध्ये बघतोय किंवा सध्या आपण सोशल मीडियावरती ज्या काही अफवा ऐकतोय बघतोय, तर त्यामागचं किती सत्य आहे किंवा त्यामागचा काय डेटा आहे आणि ही गोष्ट खरी आहे का नाही आहे किंवा याच्या मागचं सत्य काय ते आपण एक प्रॉपर डेटाच्या आधाराने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, आपल्याकडे आहे ग्लोबल मार्केटची सध्याची सिच्युएशन. ग्लोबल मार्केटमध्ये सध्या काय होतंय, ग्लोबल मार्केटमध्ये सध्या काय घडतंय, तर ते आपण डेटाच्या आधाराने आपण बघूयात. आपल्याकडे काही डेटा आहे, तो आपण समजून घेऊयात. जसं तुम्ही बघताय की फ्रायडेला मार्केट जे होतं, इंडियन मार्केट जे आहे ते पूर्णपणे बिअरिश क्लोज झालेलं आहे. बऱ्यापैकी 2 ते 2.5% डाऊनफॉल आपल्या इंडियन मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतो फ्रायडेला. याच्या मागचं रिझन काय होतं, जसं आपल्याला माहिती आहे ग्लोबल मार्केटमध्ये जे काही वॉर सिच्युएशन क्रिएट होते, ज्या तेलाच्या वाढत्या किमती आहेत किंवा एशियन मार्केटचा जो वीकनेस आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला इंडियन मार्केटमध्ये एक बऱ्यापैकी 2 ते 2.5% गिरावट आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सो मंडेला आपण काय कन्सिडर करू शकतो, जसं आपण बघतोय गिफ्ट निफ्टी जे आहेत ते फ्लॅट टू बेरिश क्लोज झालेली आहेत. त्यानंतर डावजोन्स जो आहे, डावजोन्स फ्युचर असेल किंवा डावजोन इंडेक्स असेल, तो सुद्धा निगेटिव्ह आपल्याला दिसून येतोय. आणि ओव्हरऑल बाकी जो डेटा आहे, जसं कमोडिटी वगैरे आहे, तर कमोडिटीमध्ये आपल्याला क्रूड ऑइल किंवा जे नॅचरल गॅसेस असेल किंवा क्रूड ऑइल, USD, गोल्ड, या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला पॉझिटिव्हनेस बघायला दिसून येतो. ह्या पॉझिटिव्हनेसमुळे आपल्या इंडियन मार्केटमध्ये जसं आपण कन्सिडर करतो की तेलाच्या वाढत्या किमती ह्या कधीही म्हणजे ऑलवेज इंडियन मार्केट आणि ग्लोबल मार्केटवरती इफेक्ट करत असतात. तर एक मी असं म्हणेल की वन ऑफ द रिझन जे की मार्केट आपलं जे फॉल होतंय किंवा मार्केटमध्ये बिअरिशनेस जरा जास्त बिल्डअप होतोय, तर त्याच्या मागचं रिझन तेलाच्या वाढत्या किमती हे सुद्धा असू शकतं. तर मित्रांनो, बऱ्याच जणांना मार्केट क्रॅश काय असतो, करेक्शन काय असतात हे सुद्धा माहिती नसतं. म्हणजे एखादा स्टॉक पडत असेल किंवा एखादा इंडेक्स पडत असेल तर तो क्रॅश आहे अशातली गोष्ट नाही. क्रॅश हा नक्की काय असतो, एखाद्या इंडेक्समध्ये किंवा एखाद्या स्टॉकमध्ये जर सपोज 20 ते 30% जर डाऊनफॉल दिसत असेल तर आपण त्या सिच्युएशनला क्रॅश असं कन्सिडर करतो. पण करेक्शन काय असतं, करेक्शन म्हणजे जर एखाद्या स्टॉकमध्ये किंवा एखाद्या इंडेक्समध्ये जे शॉर्ट टर्मचं जे फॉल येतो, जसं तो फॉल तुमचा 10% असू शकतो, 15% असू शकतो, तर त्या सिनारिओला आपण करेक्शन म्हणतो. आणि ही जे एकंदरीत सिच्युएशन पाहता, सध्याची एकंदरीत सिच्युएशन पाहता मार्केटमध्ये मला एक करेक्शन सारखी सिच्युएशन दिसून येते. क्रॅश होण्यासाठी मार्केटला 20 ते 30% पेक्षाही जास्त फॉल करावा लागतो, तर मार्केट तिथे क्रॅश सिच्युएशन मध्ये जाऊ शकतं. पण आत्ताची सध्याचा डेटा बघता आपल्याकडे क्रॅश सिच्युएशन असं कुठलाही बिल्ड होत नाही किंवा दिसून येत नाही. सो पॅनिक होण्याची गरज नाही, डेटाकडे लक्ष द्या आणि जे करंट अफेअर्स जे चालू आहे तर त्यावरती थोडंसं लक्ष ठेवून डेटा काय बोलतो तर डेटावरती फोकस करून आपण मार्केटमध्ये आपलं बायस कन्सिडर केलं पाहिजे. तर मित्रांनो, सध्याची ग्लोबल परिस्थिती बघता, सध्याच्या ग्लोबल मार्केटची परिस्थिती बघता त्याचा इम्पॅक्ट इंडियन मार्केटवरती कसा होतो. अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की ग्लोबल मार्केटचा इम्पॅक्ट नेहमीच आपल्या इंडियन मार्केटवरती बघायला मिळतो. मग त्यामध्ये फ्रायडेच्या दिवशी मार्केट जे आहे ते ओव्हरऑल निगेटिव्ह क्लोज झालं होतं, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता सेन्सेक्स ऑलमोस्ट 1700 पॉईंट निगेटिव्ह आहे, निफ्टी ऑलमोस्ट 500 पॉईंट निगेटिव्ह आहे, बँक निफ्टी ऑलमोस्ट 1500 पॉईंट निगेटिव्ह आहे
निफ्टी मिड कॅप जे आहे ते ऑलमोस्ट 1200 ते 1250 पॉईंट निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळते. पण ह्या डेटावरून मला एकंदरीत पॅनिक सिच्युएशन कुठेही क्रिएट होताना दिसत नाही. कारण एक मार्केट ऑलवेज जे आहे ते इम्पल्सिव्ह मुवमेंट मध्ये चालत असतं, जसं की अप्स अँड डाऊन मार्केटमध्ये असतात. सो मी मार्केटला ॲज अ करेक्शन मोडमध्ये बघण्याचा प्रयत्न करेन मंडेच्या दिवशी. सो पॅनिक सिच्युएशन तर एवढी मला वाटत नाही, पण मार्केटमध्ये जे आहे ते माझा बेरिश बाईस असेल मंडेच्या दिवशी. तर मित्रांनो, मंडेसाठी आपल्याकडे काही की लेवल्स आपण काढलेले आहेत जे की इम्पॉर्टंट असू शकतात. कारण मार्केटमध्ये सततच्या सेलिंगमुळे मार्केटला कुठेतरी थांबायला पाहिजे. सो थांबण्यासाठी आपल्याकडे काही की लेवल्स आहेत, तर ते की लेवल्स कोणते कोणते आहेत ते आपण बघूयात. सो मित्रांनो, मार्केटमध्ये आपण बघतो निफ्टी 50 मध्ये आपल्याला फर्स्ट जो लेवल दिसून येतो तो म्हणजे 22,470चा. त्यानंतर ॲज युज्युअल 22,200चा राऊंड नंबर असल्यामुळे बऱ्याचशा बायर्सचे इथे पोझिशन बिल्ड झालेले असतात, म्हणून आपण 22,000चा एक सपोर्ट इथे आपण कन्सिडर करतोय. त्यानंतर एक्स्ट्रीम लेवलला जर मार्केट जर फॉल झाला तर एक्स्ट्रीम लेवलवरती एक सपोर्ट आपल्याला दिसून येतो, तो म्हणजे 21,800चा. ठीक आहे. त्यानंतर बघूयात बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये जसं आपण बघतो मित्रांनो 51,300चा आपल्याला पहिला सपोर्ट दिसून येतो. त्यानंतर ॲज युज्युअल आपण जसं राऊंड नंबरवरती सायकोलॉजी नंबरवरती जसं आपण एक ट्रेड करत असतो किंवा राऊंड नंबरवरती सगळ्यात जास्त पोझिशन बिल्ड असतात, तर मग त्या बाय साईडच्या असू शकतात किंवा सेल साईडच्या असू शकतात, पण आपण ते सपोर्ट कन्सिडर करतो. त्यामुळे 51,000चा एक आपण हा एक स्ट्रॉंग सपोर्ट कन्सिडर करू शकतो. कारण एक तर राऊंड नंबर पण आहे आणि प्रिव्हियस डे म्हणजे या आधीचा जो स्विंग लो म्हणतो आपण, तर तो एक स्विंग लो पण आहे. तो इथे आपल्याकडे डबल कन्फर्मेशन मिळून जाते. 51,000 वरती एक चांगला बाईंग साईडचा बिल्डअप क्रिएट होतोय. त्यानंतर एक्स्ट्रीम लेवलवरती जसं मगाशी आपण बोललो, जर सेलिंग आली तर आपल्याकडे एक 50,600चा एक एक्स्ट्रीम लेवलचा सपोर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, सेन्सेक्स मध्ये पहिला सपोर्ट आपण बघू शकतो 72,500चा. त्यानंतर एक आहे स्विंग लो आपण कन्सिडर करतो, तर स्विंग लो आहे 71,400चा. आणि मग ॲज युज्युअल जर एक्स्ट्रीम लेवलवरती सेलिंग आली तर आपण एक 70,000चा राऊंड नंबर म्हणून कन्सिडर करू शकतो. तर मित्रांनो, मंडेच्या दिवशी आपल्याला काय नाही करायचंय आणि काय करायचंय ह्या गोष्टी आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, जो आपला सेटअप आहे तो सेटअप जोपर्यंत मार्केटमध्ये बिल्ड होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारची एंट्री करायची नाही. सेटअप आपला क्रिएट होत असेल तर त्यामध्ये आपला रिस्क रिवॉर्ड प्रॉपर मेजर करून आपण तिथे ट्रेड घ्यायचा आहे. ठीक आहे. रिस्क रिवॉर्ड तुम्हाला माहितीच आहे. जर सपोज आपण 1% जर लॉस देत असेल तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला 2%चा प्रॉफिट घ्यायचा आहे. ठीक आहे. याला आपण रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणतो किंवा रिस्क मॅनेजमेंट म्हणतो. आता तुम्हाला काय नाही करायचं आहे, पॅनिक सेलिंग असते, त्यामुळे जिथे दिसेल तिथे तुम्ही सेलिंग नका करू. कारण मार्केटची शेवटची एक्सपायरी मंथली शेवटची एक्सपायरी असल्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला पॅनिक सेलिंग आणि पॅनिक बाईंग असं दोन्ही डायरेक्शन मध्ये तुम्हाला मुवमेंट दिसू शकते. सो विदाउट ए सेल आणि पॅनिक बाईंग सेलिंग यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची एंट्री वगैरे विदाउट स्टडी तरी तुम्ही करू नका. ठीक आहे. नेक्स्ट थिंग, एक एसएल गेला ठीक आहे, 2 एसएल गेले ठीक आहे, बट तिसरा एंट्री त्याच्यामध्ये नाही व्हायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला काय करायचं, ओव्हर ट्रेडिंग त्याच्यामध्ये नाही करायची. कारण मार्केट आज आहे, उद्या आहे, परवा आहे, पण किंवा ओव्हरऑल कॅपिटल जे आहे ते तुम्ही आजच जर गमावलात तर मार्केटमध्ये उद्या तुम्ही टिकू शकणार नाही. त्यामुळे इमोशनवरती कंट्रोल करा. इमोशनवरती जेवढं कंट्रोल कराल तेवढंच तुम्हाला प्रॉफिट दिसून येईल. ठीक आहे. तर ओव्हरऑल कन्क्लुजन बघता मार्केट मध्ये क्रॅश सिच्युएशन अशी काही दिसून येत नाही, पण एक 10-15% किंवा 7 to 10%चा तुम्हाला करेक्शन बघायला मिळू शकतं. सो कुठल्याही अफवांवरती लक्ष न देता, कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता मार्केट रीड करा, मार्केटचा डेटा रीड करा आणि स्वतःची स्ट्रॅटेजी बिल्ड करा आणि स्वतःच्या नॉलेजने स्वतःचा ट्रेड करा विथ प्रॉपर रिस्क रिवॉर्ड रेशो. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.